बघा, आजची तहकूब महासभा आहे आणि याच्यामध्ये खूप महत्त्वाचे विषय शहरातले आहेत. या विषयाबद्दल जेव्हा चर्चा चालू झाली, रीतसर आपण एखादा विषय ठराव झाल्यानंतर आम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून हँड रेज करून महापौरांच्या परवानगीने आम्ही विषय बोलत असतो. परंतु आजच्या सभेमध्ये जेव्हा विषय ठराव झाल्यानंतर मी हात उचलला, तेव्हा महापौरांनी मला पूर्णपणे नकार दिला की तुम्हाला बोलू देणार नाही. त्याच्यानंतर ज्या लोकप्रतिनिधींनी हँड रेज केले त्यांना बोलू दिलं. त्याच्यानंतरच्या विषयाबद्दल पण जेव्हा बोलायची मी संधी मागितली तेव्हा पण दिले नाही. तेव्हा त्यांना म्हटलं की का म्हणून मला संधी दिली जात नाही. तेव्हा महापौर मॅडमचं स्पष्ट म्हणणं आहे की प्रत्येक विषयाबद्दल बोलायची तुम्हाला गरज काय, तुम्हालाच का संधी द्यावी. म्हणून संधी न द्यावी म्हणजे आमचे असलेले प्रश्न, लोकांचे असलेले प्रश्न, लोकांच्या असलेल्या समस्या आम्ही महासभेमध्ये घेऊन येत असतो. महिन्याला 1.5 महिन्याला आपली एक महासभा लागते आणि त्याच्यामध्ये असलेल्या विषयाबद्दल आम्ही चर्चा करत असतो. जर आम्हाला महासभेत बोलू नाही दिलं तर आम्ही कुठे बोलणार. मग त्याच्यावर महापौर मॅडमचं आणि उपमहापौरांचं असं म्हणणं आहे की तुम्ही आयुक्तांकडे जाऊन ते तुमचं जे गाऱ्हाण आहे म्हणा. अरे आयुक्तांकडे जायचं असतं तर महासभेचा अर्थ काय आहे. महासभा ही शहरातल्या विषयाबद्दल आणि आयुक्तांकडे आम्ही आमच्या प्रभागाचे विषय घेऊन जाणारच आहोत. परंतु जे शासकीय किंवा धोरणात्मक निर्णय असतात ते महासभेसमोर होतात. त्याच्यामध्ये जर आम्हाला इन्व्हॉल्व करायचं नसेल किंवा फक्त आम्ही विरोधातले 1 किंवा 2 लोक बोलत असतील आणि त्यांना दाबण्याचा प्रयत्न करत असाल तरी आम्ही सहन केलं जाणार नाही. कारण आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे. कारण हे जे करोडोचे लोक हे ठराव आणत आहेत, गोषवारा एका ठिकाणी, ठराव एका ठिकाणी आणि बाकी नंतर जे होतं ते वेगळ्या ठिकाणी, अशा गोष्टी जर करत असेल तर आम्ही शांत बसणार नाही. ह्याच्यावर आम्ही आपला आवाज वारंवार उचलला जाईल. हा, कारण काँग्रेसमधले आता आमचे सहकारी होते, उत्तनचा जो विषय होता त्याच्याबद्दल माझ्या बरोबर आमचे सहकारी होते, त्यांनी पण प्रश्न उपस्थित करण्यासाठी बोलण्यासाठी उभे राहिले, पण त्यांना पण संधी दिली नाही आणि त्यांचा पण म्हणजे बघायला गेलो तर विरोधातला आवाज दाबण्याचा हा सत्ताधारी पक्ष काम करीत आहे. बघा, तुमच्याकडे बहुमत आहे, ठराव तर तुम्ही तुमचे पास होणारच आहे, परंतु चर्चा पण करू देत नसाल तर आम्हाला, मी तेच बोलले की स्पष्टपणे आम्हाला निर्देश द्यावे किंवा आम्हाला नोटीस काढावे की तुम्ही महासभेमध्ये येण्याची गरज नाही. तुमचे जे विषय आहेत ते तुम्ही आयुक्तांपर्यंत घेऊन जा. हे आम्ही त्यांच्यापर्यंत स्पष्ट केलेले आहे. हो, ते सरळ आहे. बघा, आमच्या नेत्याबद्दल फक्त आणि फक्त आमच्या नेत्याबद्दलच इथले जे सत्ताधारी पक्ष बोलत असतात आणि त्याच्याबद्दलच कुरघोडी करत असतात आणि त्याचाच एक म्हणजे एक भाग म्हणून हे केलेलं असावं असं आम्हाला वाटतं.